तर भीड प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगानं राज्य महिला आयोगाला लक्ष घालायला सांगितलंय असं विजया रहाटकर यांनी म्हटलेलं आहे। विजया रहाटकर यांनी भीड प्रकरणावरून राजकारण्यांचे कान देखील टोचलेत। महिलांचा वापर जो आहे तो राजकारणासाठी करू नये असं विजया रहाटकर यांनी म्हटले। तर धनंजय मुंडेंसारख्या व्यक्तीला विनयभंगावर बोलण्याचा अधिकार नाही अशी टीका अंजली दमानिया यांनी केलेली आहे। महिलांना मध्ये आणून कुणीही राजकारण करू नये। राजकारण असेल किंवा ज्यांना जे काम करायचं त्यांनी ते आपलं आपलं काम करावं, पण ते महिलांना घेऊन त्यांनी करू नये असं माझं आग्रहाचं म्हणणं सगळ्यांना आहे। त्यांनी अशा पद्धतीने काम करू नये, महिलांना सन्मानानं वागवावं, त्यांच्याकडे बघावं, त्यांना मध्ये घेऊ नये। या शिक्षकावरती कारवाई व्हावी यासाठी तुम्ही काय पाठपुरावा करणार आहात किंवा बीड जिल्हा प्रशासनाला तुम्ही त्या पद्धतीचे काय निर्देश दिले आहेत? या सगळ्या विषयामध्ये आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पण माझ्यासोबत आहे आणि आवश्यकता पडली तर राष्ट्रीय महिला आयोग पण त्यामध्ये लक्ष घालेल। धनंजय मुंडे ज्यांच्यावरती अत्याचाराची केस असताना त्यांनी असं बोलावं आणि त्यांनी मागणी करावी हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं, म्हणून त्या रागातनं मला त्यांना तेही सांगायचं होतं। आता ते मानतील की नाही मला माहीत नाही, कारण त्या युतीत आहेत, पण मला संताप झाला की कुठच्याही परिस्थितीत धनंजय मुंडेसारख्या व्यक्तीला तो अधिकारच नाही।